हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवरती खरबी बंधारा होतोय, मात्र याच खरबी बंधाऱ्यासाठी काही हिंगोलीकरांनी जे आहे ते विरोध दर्शविला आहे। विरोध दर्शवण्याचं कारण असं आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये यापूर्वी हिंगोली जिल्ह्याच्या पायथ्याला इसापूर धरण आहे तर उशाला येलदरी धरण आहे, मात्र या दोन्ही धरणाचा फायदा जो आहे तो हिंगोलीकरांना हिंगोलीच्या सिंचनासाठी होत नाही। तो पाणी जे आहे ते नांदेडला आहे। हिंगोलीकरांचं आताही म्हणणं तेच आहे की या खरबीचं पाणी जे आहे ते पूर्णतः नांदेडसाठी वळवण्यात येते, नांदेडसाठीच ही सगळी धडपड सुरू आहे। म्हणून कुठेतरी याच खरबी बंधाऱ्याला जे आहे ते या हिंगोलीकरांनी विरोध केलेला आहे आणि याचाच साठी जे आहे ते उद्या हिंगोलीतून भव्य मोर्चा निघणार आहे। मोर्चा कुठल्या संदर्भात निघणार आहे आणि प्रमुख मागणी काय आहे यासाठी पाहिलं असेल आपल्या हिंगोलीपासून शहरापासून अंतरावर फक्त 1 किलोमीटर असेल कयाधू नदीचं जे पात्र आहे हे डायरेक्ट तुमचं खरबी वळण बंधारा करून इसापूर धरणात टाकण्यात येत आहे। बरे कशा पण टाकल्या आहेत या ठिकाणी पाहिलं असेल तुम्हाला अंडरग्राऊंड पाणी येत आहेत, भूमिगत पाणी येत आहेत आणि या ठिकाणी निश्चितच या ठिकाणचे सर्व आमदार खासदार या ठिकाणी झोपलेले आहेत। कारण पाहिलं असेल 1972ला इसापूर धरण झालं, येलदरी झालं आणि तुमचं इसापूर धरण, येलदरी धरण आणि सिद्धेश्वर धरण झालं। जमिनी आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या गेल्या आणि पाणी पूर्ण नांदेडला नेलं। आज सुद्धा आमचा हिंगोली तालुका आणि शेनगाव तालुका पूर्ण वाळवण झालेले आणि या ठिकाणी पाहिलं असेल हे पाणी नियमात नेता येत नाही, कारण कयाधू नदी ही नॉर्मल झोन मध्ये आहे आणि नॉर्मल मध्ये झोन असल्यामुळे या नदी डायव्हर्ट करताच येत नाही नियमानं। पण यांनी जो घाट चाललाय हा घाट आम्ही होऊ देणार नाही आणि हे एकमेव तुम्हाला सांगतो मी, माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांनी घाट चाललाय, पण तो आम्ही सक्सेस त्यांना वाटलं असेल आम्ही 1972ला केलं, पण ही आता तो काळ राहिला नाही। या ठिकाणी आम्ही उद्या पाहिलं असेल तुम्हाला सांगतो लाखोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी येणार आहेत आणि जिल्हाधिकारी धडकणार जोपर्यंत ते मोर्चात होणार आहेत, जोपर्यंत या ठिकाणचं आम्हाला हे रद्द करणार नाहीत तोपर्यंत उपोषण उठणार नाही। माझा जीव गेला तरी बेहतरपणे आम्ही काम होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे। सकाळी किती वाजता मोर्चाला सुरुवात होईल आणि मोर्चामध्ये कोण कोण उपस्थित राहणार आहे? सकाळी या ठिकाणी मोर्चाला गांधी चौक या ठिकाणाहून 10 वाजता सुरुवात होणार आहे। या मोर्चामध्ये आमदार, माजी खासदार, पूर्ण आजी माजी सर्व जिल्हा सदस्य, पंचायत सदस्य, प्रत्येक गावचे सरपंच असे सर्व मिळून जवळपास 150 गावचे लोक या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी राहणार आहेत आणि निश्चित हा मोर्चा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे, त्यामुळे हा मोर्चाला निश्चित या कलेक्टर साहेबांची धडकी भरणार आहे आणि सर्व मंत्र्यांसोबत धडकी भरणार आहे। या ठिकाणी पाणी आम्ही जाऊ देणार नाही। खरं तर आमचं हिंगोलीचं पाणी आम्ही हिंगोलीतच ठेवणार। हिंगोलीचं पाणी त्या तलावाच्या माध्यमातून इसापूर धरणामध्ये टाकण्यात आहे। इसापूर धरणातून तो पाणी जे आहे ते नांदेडकडे वळवण्याचा घाट अशोक चव्हाण यांचं नाव घेत यांनी आंदोलकांनी केलेलं आहे की अशोकराव चव्हाणच हे हिंगोलीचं पाणी पुन्हा एकदा नांदेडकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आम्ही तो त्यांचा प्रयत्न हाणून पाडू असाही इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।